तर झेन झीनच्या मुंबईतल्या अभिनंदन मोर्चामध्ये या पिढीची कल्पकता दिसली। दिल्लीतल्या आंदोलनामध्ये आंदोलकांनी अतिशय वेगळ्या, युनिक आणि भन्नाट अशा घोषणा दिल्या होत्या। तर मुंबईतल्या अभिनंदन सभेसाठी आलेल्या मंडळींनी अतिशय कल्पक पोस्टर्स तयार केली होती। क्रिस्पी भाषेत, टिपिकल नव्या पिढीच्या भाषेत लिहिलेल्या या अनोख्या पोस्टर्सनी लक्ष वेधून घेतलं होतं। सलमान भाईने आपल्या एवढं मदत केलं, त्यांनी पुन्हा दाखवले, त्याच्यावरती एवढं नाव केलं कारण की तो आरामात तो घाबरला, एवढं त्याला वाटलं की सगळ्यांना घाबरतात, पण नाही, तो भाई एकच आहे आपला। सलमान त्यांनी पण खूप युथसाठी मदत केली आहे आणि एवढा लक्षात ठेवा, ठाकरे ब्रदर्स आहे जोपर्यंत आपल्या महाराष्ट्रात तेवढा आपल्याला घाबरायची गोष्ट काय नाही। ठाकरे ब्रदर्स आपल्या सोबत आहे। ठाकरे बंधूंनी मोठे भल्या भल्यांना गार केलेत। आज हे सरकार हे ठाकरे बंधूंच्या समोर झुकलं आहे। जनजीने जे आंदोलन एकदम डिसिप्लिन केलं आहे, सामान्य लोकांसाठी केलं, साध्या सामान्य मुलांसाठी केलं। आज त्यांना न्याय भेटला। उद्या तुमच्यासारखा मोठा श्रीमंत माणूस 1 कोटी भरू शकतो डॉक्टर बनायला, पण सामान्य माणूस भरू शकतो का 1 कोटी रुपये डॉक्टर बनायला? ते नीटच्या थ्रू जाणं, शिक्षण हा सगळ्यांचा अधिकार आहे। दोन्ही ठाकरे बंधूंचं पोस्टर आहे, हे काय सांगतायत? दिल्लीच्या नंतर सगळ्यात मोठा कोणता प्रोटेस्ट झाला असेल तो महाराष्ट्रामध्ये झाला आहे। सगळ्यात आणि या मोठा प्रोटेस्टला वेग देणारे श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राजसाहेब ठाकरे आहेत या महाराष्ट्रात आणि मुंबईमध्ये। काय तुला काय सांगायचं आहे? तुझ्या हातात एक पोस्टर्स आहे, काय सांगायचं? कैन आई स्पीक इन हिंदी? प्लीज। सो बेसिकली ये जो भी हुआ है और वो इतना नेसेसरी था हमारी यूथ के लिए, हमारे लिए, क्योंकि गवर्नमेंट अकाउंटेबिलिटी होल्ड नहीं कर रही थी किसी भी चीज़ पे, ना किसान प्रोटेस्ट के टाइम, ना उससे पहले, ना अग्निवीर के टाइम, किसी के टाइम भी नहीं। और बच्चों ने वो कर लिया जो किसान भी नहीं कर पाए थे, बहुत टाइम लग गया था उनको भी, और हर किसी की मेहनत है। मुळात हा विद्यार्थ्यांचा विजय उत्सव तर आहेच, मात्र ज्या विद्यार्थ्यांचं ह्या पेपरफुटीमुळे जे काही आत्महत्या झाल्यात, खऱ्या अर्थाने ही खरी श्रद्धांजली त्यांना आहे, एवढंच आम्ही या तरुणाईच्या माध्यमातून सांगतो। आणि कुठेतरी या पूर्ण भूतलावर, या भारताच्या भूतलावर सर्वाधिक ज्यांची सत्ता आहे त्या सत्ताधाऱ्यांना आम्ही झुकवलेलं हे आम्ही साध्य करतो।